अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. कालच्या व्हिडिओला ज्याही स्वामी भक्ताने फर्स्ट कमेंट केले होते त्या सर्वांचे मनापासून आभार. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामीची अखंड कृपा दृष्टी राहो हे स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग शांतपैकी वरीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहे. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर आज तुम्हाला स्वामी सांगत आहे, माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, पुढील काही संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या क्षणापासून ते तुमच्या आयुष्यात मोठा प्रभाव टाकतील. हे संदेश जर तुम्हाला मिळत असतील तर देवाने तुमच्या परीक्षेचा काळ संपवला आहे आणि तुमच्या नशिबाचे फासे लवकरच पलटणार आहेत. सध्याचा काळ किंवा तुझा भूतकाळ खूप संकट आणि भरलेला होता, पण देवाला सर्व काही कळतं. त्याचे तुझ्यासाठीचे हेतू उत्कृष्ट असतात आणि ते तुम्हाला सुखी करण्यासाठीच असतात. सध्या जे घडते ते नक्कीच तुझ्या मनाविरुद्ध आहे, पण विश्वास ठेव, यातूनच काहीतरी सकारात्मकसुद्धा घडणार आहे. आणि घाबरू नकोस. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचे आहे हे त्यांना माहीत नसतं. पण जेव्हा आम्ही तुमच्यासोबत असताना घाबरण्याचं कारणच काय. विश्वास ठेवा, भक्ताला प्रत्येक भक्त प्रिय असतो. तुझी वेळ येत आहे. तुझ्या जे मनात चालू आहे ते होणारच आहे. खूप यश, खूप आशीर्वाद देत आहे. विश्वास ठेव, प्रार्थना करत राहा आणि तुझं जीवन चांगलं होत असेल. आत्ता स्वतःच्या डोळ्यांनी पहा. लोक तुझ्याकडे आता असं पाहते, या जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहे. स्वामी तुमच्यासाठी एक नवीन दरवाजा उघडत आहे. तुमच्या स्वामीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुला जे काही अनुभव घ्यायचे होते ते तू घेतलं आहे. पुढे तुझा त्रास, तुझा वेदना, तुझे दुःख, संकट सर्व संपणार. फक्त एक कर, इतरांना वाईट बोलणं सोडून दे. तुला आम्हाला मिळवायचं असेल तर कर्म नेहमी चांगले ठेव. ठाम निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार कर. माझ्या प्रिय भक्त व्हायचं असेल तर पाप करणं थांबव. तू पापाच्या जितका जवळ जाशील तितका माझ्यापासून दूर जाशील, हे लक्षात ठेव. अंधारात मी तुझा प्रकाश होईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. कशाची चिंता करू नका. तुझ्या नियंत्रणात काय आहे त्यावर लक्ष केंद्रित कर. बाकी सगळी काळजी मी घेईन. आणि जे पहिलं आहे त्यापेक्षा जीवनात बरेच काही आहे. फक्त तुम्ही वाईट हेतूतून जात आहात. याचा अर्थ असा नाही की जीवनच संपलं. आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे. काळजी करणं थांबव. माझी तुझ्यासाठीची एक खास योजना आहे. तू खूप प्रयत्न केले. तुझी प्रगती मार्गी लागणार आहे. तुझे सुख आता तुला मिळणार आहे. येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात मोठा बदल होईल. तुमची मनापासून असलेली इच्छा पूर्ण होईल. विश्वास ठेवा, तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही स्वामीचे ऋणी असाल की तुम्ही हार मानलं नाही. तुमच्या कामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे कारण तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे. जर तुम्हाला माझा संदेश मिळत असेल तर विश्वास ठेवा, माझा तुमच्यासाठीचे तेच नियोजन आहे. देव तुमचं चांगलं करोत यावर आता विश्वास ठेवण्याची
वेळ तुमची आहे. तुमचे सगळे भोग संपतील असं नाही, पण स्वामी तुम्हाला वचन देत आहेत की ते तुमची साथ कधीही सोडणार नाही. काहीच दिवसात तुम्ही त्यासाठी प्रार्थना केलं आहे ती गोष्ट अचानक तुला भेटेल. तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील. पण भूतकाळ सोडून द्या आणि तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा. जेवढ्या लवकर आपण आपल्या मागे काय सोडलं त्याच्याकडे मागे वळून बघणं बंद करत नाही, इतक्या लवकर आपल्याला नवीन सुख आनंदी आयुष्य दिलं जात नाही. तर तुझ्या भविष्यावर लक्ष केंद्रित कर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. जीवन बदलून टाकणारे जर कोण असतील तर ते स्वामी आहेत. आणि लक्षात घे, आमचा हात सदैव तुझ्या डोक्यावर आहे. नशीब तुम्हाला संकटातून बाहेर काढत नाही, फक्त तुमच्या कर्मात असं करण्याचं सामर्थ्य आहे. देव तुमची मदत तेव्हाच करतो तेव्हा तुम्ही स्वतःची मदत करता, जेव्हा तुम्ही काहीतरी कर्म करता. फक्त एकच जागी बसून देवाला मदत मागितलं तर देव मदतीला येणार नाही. एका मागून एक संकटे अडचणी आल्या की अनेक जण देवावर रागवतात, वाईट बोलतात, पण साक्षात त्या परमेश्वराला आपल्या लेकराची काळजी असते. तो कोणत्या ना कोणत्या रूपात संकटात मदत करणाऱ्या माणसाची भेट घडवून देतोच. तसंच तुझीही वेळ आली आहे. तुझ्याही आयुष्यात तुला मदत करणारे आता येतील. मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, मिळत नाहीत म्हणून निराश होऊ नकोस, डगमगू नकोस. स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा. माझा अखंड नामस्मरणात राहून आपली कार्य करत राहा. मग बघा तुम्हाला माझी प्रचिती येते का नाही. जीवनाच्या आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या सोबत उभा राहतो. कारण तुम्ही तुमच्या स्वामींना नाही तर तुमच्या स्वामींनी तुम्हाला निवडलं आहे. निश्चिंत राहा, भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. तुझ्या सर्व दुःखाचा नायनाट होईल. जीवनात आनंदी आनंद येईल. जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका आणि एक फूल उमगत नाही म्हणून रोपटच तोडू नका. हीच ती वेळ आहे, हीच ती संधी आहे. या संधीचे सोनं करा. हीच एक संधी. स्वामी सेवा करा. पूर्ण विश्वासाचा फळ नक्की पदरात पडेल. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामीच्या सेवेला सोडू नका. भले ही सेवा केल्याने तुमचं लगेच चांगलं होणार नाही, पण हे मात्र खरं आहे किंवा तुमचं वाईटसुद्धा स्वामी महाराज होऊ देणार नाही. कोण म्हणतं माणूस रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो. खरं तर माणूस नशीब घेऊन येतो आणि कर्म घेऊन जातो. पण आयुष्यभर जे इथेच ठेवायचं आहे त्याच्या मागे धावतो. पण तुला जे इथून घेऊन जायचं आहे त्यावर लक्ष दे. जे तुझ्या कर्मावर चांगलं असेल तर इथल्या गोष्टी तुझ्या मागे लागतील. माझ्या करण्यामध्ये वेळ निघून जाते. एकदा तरी आपलं म्हणून मला साथ घाल. प्रत्येक गोष्टीपुढे देवी लीला आहे. प्रत्येक गोष्ट करण्याशिवाय कळत नाही. तर रोज किमान 1 घंटा तरी तू येतो तुझ्या देवासाठी. देव तुझ्या मनातील गुपित पाहतो. बाळा, तुझी सर्व काळजी माझ्यावर सोडून दे आणि इतकी काळजी करू नकोस. कारण मनुष्याच्या आयुष्याचं गणित कोणालाही उलगडलं नाही. कारण आजपर्यंत नीतीच्या मनातलं फरक कोणाला सुटलं नाही. गुरुच्या शब्दाला परमेश्वर कधीही खाली पडू देत नाही. कारण कोणत्याही संकटाच्या वेळी गुरु आपल्या शिष्याला कधी खाली सोडत नाही. सदैव आपल्या बरोबर असतो.
जर तू सेवा केली आहेस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर त्याचं फळसुद्धा तुला नक्की मिळणार आहे. विश्वास ठेव. समोर उभा असलेल्या संकटापेक्षा तुझ्या पाठीशी ही शक्ती आहे, ती मोठी आहे. त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलं आहे. तुम्ही मुखात अखंड नामगीत प्रामाणिक प्रयत्न करतो. विजय तुझाच आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक आणखी प्रेरणा देतं स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.